जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महारिव्हिजन सिरीज मध्ये. तर मित्रांनो, चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 1 पासून. 1857च्या उठावाची तत्कालीन कारण कोणती? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसाचा उपयोग. तर मित्रांनो, इंग्रजांनी इनफिल्ड नावाची एक रायफल इंट्रोड्यूस केली होती, ज्याची काडतुसे गायीची किंवा डुकराच्या चरबीपासून बनलेली होती. आता 1857च्या उठावामागे बाकीची कोणकोणती कारणं होती? तर त्याच्यामध्ये मुख्यतः एक होतं तर रेशियल डिस्क्रिमिनेशन, त्याचबरोबर होतं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स या पॉलिसी लॉर्ड डलहौसी याने 1800 सॉरी 1848 मध्ये इंट्रोड्यूस केली होती. ओके. अंडर दिस डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे सातारा, नागपूर, झाशी हे जे हे राज्य होते, हे ब्रिटिशरांनी अनेक्स केलेले होते. त्याचबरोबर 1856 मध्ये लॉर्ड कॅनिन याने जनरल सर्व्हिस इनलिस्टेड ऍक्ट हा ऍक्ट इंट्रोड्यूस केलेला होता. तर ह्या ऍक्ट नुसार काय असायचं, तर जे शिपाई होते, तर ते शिपाई मस्ट रेडी टू सर्व इवन इन ब्रिटिश लँड. म्हणजे याचा अर्थ काय असायचा, की त्यांना भारताची भूमी सोडून दुसऱ्या भूमीवर जायचं, म्हणजे सी क्रॉस करायचं. आणि त्यावेळेसची मान्यता अशी होती, की जर समुद्र पार केला तर हे म्हणजे रिलिजियन परमिशन देत नव्हतं. ओके. तर ह्या असे ही कारण होती, की त्याने रिलिजियस सेंटिमेंट हर्ट व्हायचे. आता बघा, 1857चा जो उठाव झाला होता ना, तर मार्च 1857 मध्ये मंगल पांडे यांनी काय केलं होतं, बराकपूर बराकपूर या ठिकाणी त्यांनी काय केलं, तर हे काडतुसं जी होती ना एनफिल्ड रायफल मधली, तर ती वापरण्यास त्यांनी मनाई केली आणि त्यांनी त्यांचा जो सिनियर ऑफिसर होता, तर त्यांनी त्याला मारून टाकलं तिथे. आता बघा, ही 1857ची जी उठाव होते, ते आपण आता ते लक्षात ठेवूयात, की कोणत्या कोणत्या ठिकाणी उठाव झाला होता, त्यांना लीड कोणी केलं होतं, आणि त्यांना कोणता इंग्रज ऑफिसर होता, की त्यांनी त्यांना अपोज केलं होतं. तर इकडे बघा, इथे लिहूयात आपण, एक चार्ट बनवूयात आपण. प्लेस इंडियन लीडर, आणि इकडे बनवूयात आपण इंग ब्रिटिश ऑफिसर. ओके सर. आता बघा, दिल्लीमध्ये, तर दिल्लीमध्ये कोण होतं, बहादूर शाह दोन. तर यांना अपोज कोणी केला होता, तर जॉन निकल्सन. त्यानंतर लखनौ बेगम हजरत महल. तर त्यांना कोणता इंग्रज ऑफिसर होता, तर तो होता हेनरी लॉरेन्स. त्यानंतर आहे कानपूरचे आपले नानासाहेब, यांना अपोज केलं होतं सर कोलिन कॅम्पबेल. आणि आता लक्षात ठेवा, बरेली बरेलीमध्ये इंडियन लीडर होता खान बहादूर, आणि यांना पण अपोज केला होता सर कोलिन कॅम्पबेल यानेच. ओके. तर बाकीचे इथं लिहूयात आपण. झाशी, आपल्या सर्वांना माहिती आहे, की राणी लक्ष्मीबाई, यांना विरोध कोणी केला होता, जनरल ह्यूग रोस. त्यानंतर लक्षात ठेवा, ग्वालियर मध्ये होते तात्या टोपे, त्यांना पण अपोज यांनीच केला होता, जनरल ह्यूग रोजने. त्यानंतर आहे अलाहाबाद आणि बनारस, इथे नेतृत्व केलं होतं मौलवी लियाकत अली. तर यांना विरोध केला होता कर्नल ओन्स म्हणून एक होते. त्यानंतर आहे बिहारमध्ये लीडर होते कुंवर सिंग, यांना विरोध केला होता विल्यम टेलर यांनी. ओके मित्रांनो, तर चला पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण.
पुढीलपैकी कोणत्या प्रेरणेने पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सर ए.ओ. ह्यूम. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सेफ्टी वॉल थेरी. सेफ्टी वॉल थेरी ही ब्रिटिशरांनी इंट्रोड्यूस केली होती अंडर ए.ओ. ह्यूम. आणि ह्याच सेफ्टी वॉल थेरीच्या अंडरमध्ये भारतात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. आता ह्या थेरीचं एक शॉर्ट मध्ये सांगायला गेलं तर ह्या थेरीचं म्हणजे इन्शुअर करायचं होतं की 1857 सारखा परत असा रिव्हॉल्ट होऊ नये. ओके, तर INC ची स्थापना झाली. केव्हा झाली? 1885 मध्ये. आता यांचे फाउंडिंग मेंबर कोण कोण आहेत? दादाभाई नौरोजी, वेमेशचंद्र बॅनर्जी, त्याचबरोबर MG रानडे, पुन्हा फिरोज शाह मेहता, अजून कोण होते तर यस रामास्वामी मुदलियार. ओके, हे काही फाउंडिंग मेंबर होते. आता एक प्रश्न विचारतो की फादर ऑफ काँग्रेस कोणाला म्हणायचे? तर फादर ऑफ काँग्रेस हे ए.ओ. ह्यूम यांना म्हणतात. आता पहिले INC चे प्रेसिडेंट कोण होते विचारलं जाऊ शकतं. ते व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले INC चे प्रेसिडेंट होते 1885. हे सेशन कुठं झालं होतं? बॉम्बे मध्ये झालं होतं. आता दुसरे प्रेसिडेंट कोणते होते? दादाभाई नौरोजी. ओके, 1886. आता तिसरं कोणतं झालेलं, कुठे झालं किंवा कोण प्रेसिडेंट होतं? तर 1887 मध्ये जे तिसरं INC चं सेशन झालं होतं त्याचे प्रेसिडेंट होते बद्रुद्दीन तय्यबजी, जे की फाउंडिंग मेंबर पण होते. आणि बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम प्रेसिडेंट होते. आता चौथं पण लक्षात ठेवूयात. 1888 मध्ये मग चौथं सेशन झालं होतं, तर त्याचे प्रेसिडेंट कोण होते? जॉर्ज युले. आणि हे पहिले इंग्रज INC चे प्रेसिडेंट होते. तर याला लक्षात कसं ठेवायचं? येवलेचा चहा 4 रुपयाला आहे. ओके, असं लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. आणि पुढे पण आपल्याला बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट दिसेलच आपल्याला. ओके, आता ह्याच्यावरून लगेच दोन गोष्टी पण लक्षात ठेवा की पहिली विमेन कोण होती INC ची प्रेसिडेंट? तर त्या होत्या ॲनी बेसेंट. केव्हा झाल्या होत्या? 1917 मध्ये. मग भारतीय महिला कोणती होत्या की ज्या INC च्या प्रेसिडेंट झाल्या होत्या? तर त्या आहेत सरोजिनी नायडू 1924 मध्ये. ओके मित्रांनो, चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी केली होती. आता ही आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये झाली होती. तर याचं मुख्य काम काय होतं? तर प्रमोट करायचं विमेन एज्युकेशन आणि अबोलिश करायचं काय तर चाइल्ड मॅरेज. आता पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन याची पण स्थापना केली होती. आता शारदा सदन काय आहे? तर शारदा सदन हे स्कूल आहे फॉर जे बाल विडोज होत्या ना त्यांचं. आणि शारदा सदन कुठे होतं? तर हे पुण्यामध्ये होतं. आता पंडिता रमाबाई यांना युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता यांनी 1919 मध्ये एक किताब दिला होता, एक टायटल दिलं होतं. तर ते टायटल आहे केसरी ई हिंद. ओके, अच्छा. आता इरावती कर्वे यांनी हे फाउंडर होत्या कशाच्या? इंडियन सोशॉलॉजी अँड कशाच्या अजून एक होत्या तर सोशॉलॉजी ऑफ इंडिया यांच्या फाउंडर होत्या इरावती कर्वे. सावित्रीबाई फुले यांनी म्हणजे सावित्रीबाई फुले आणि यांचे हजबंड ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली महिलांची शाळा चालू केलेली होती. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. कोणाच्या प्रेरणेने 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना करण्यात आली? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सरदार पटेल. सॉरी,
आता आपण ऑप्शन बद्दल माहिती घेऊयात. बघा, सरदार पटेल हे पहिले होम मिनिस्टर होते. त्यांना भारताचा लोह पुरुष असं पण टायटल मिळालेलं होतं. त्यांना सरदार हे टायटल पण टायटल 1928 मध्ये मिळालेलं आहे. बरेलीमध्ये त्यांनी एक सत्याग्रह चालू केला होता, त्यावेळेस त्यांना सरदार हे टायटल मिळालेलं होतं. ओके, तर अजून एक लक्षात ठेवा, सरदार पटेल यांनी ही इज द फाउंडर ऑफ एडवर्ड मेमोरियल हायस्कूल. ओके. ओके, आता दुसरा ऑप्शन बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले प्रेसिडेंट होते. आणि हे सर्वात लॉंगेस्ट सर्विंग प्रेसिडेंट होते 1950 ते 1965 पर्यंत. यांनी ना बिहार लॉ वीकली चालू केलेलं होतं. आपल्याला आता पंडित नेहरू फर्स्ट प्राईम मिनिस्टर हे तर माहिती आहे आपल्याला. पंडित नेहरू यांनी ना एक गोष्ट लक्षात ठेवा, नाम याच नाम म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट याचे फाउंडर होते ते. त्याचबरोबर 1928 मध्ये पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग याची सुरुवात केलेली होती. ओके. आता गुलजारी लाल नंदा तर हे पहिले ऍक्टिंग पीएम होते केव्हा, 1966 मध्ये. आणि एक लक्षात ठेवा, गुलजारी नंदा यांना 1997 मध्ये भारतरत्न मिळालेला होता. मित्रांनो, लक्षात ठेवा, 2024 मध्ये 5 जणांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. ओके. आता एक प्रश्न अजून लक्षात ठेवा मित्रांनो, आपण इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस बघितलं. ट्रेड युनियन काँग्रेस हे 1920 साली लाला लजपतराय यांनी सुरुवात केलेली होती. हे पण लक्षात ठेवा, कदाचित विचारल्या जाऊ शकेल. पुढचा प्रश्न, विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, म्हणजे युजीसी. युजीसी ची सुरुवात झालेली होती मित्रांनो, ऑप्शन नंबर 3, 1956 मध्ये. युजीसी ही एक स्टॅच्युटरी म्हणजेच वैधानिक संस्था आहे. ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्या अंतर्गत येते आणि यांचं डिपार्टमेंट कोणतं आहे, तर डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन. ओके. तर नेक्स्ट, सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन ही संस्था कोणी स्थापन केली, तर याची स्थापना 1893 ला चाफेकर बंधू यांनी केली होती. ऑप्शन नंबर 4, दामोदर चाफेकर आणि बालकृष्ण हरी चाफेकर. तर ह्या सोसायटीला अजून काय म्हणायचं, तर चाफेकर क्लब असं पण म्हणायचे. ओके. आणि चाफेकर बंधूंनी रँड नावाच्या इंग्रज कमिशनरला गोळी घालून ठार मारले होते. हा जो रँड होता, हा ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेग पसरला होता, त्यावेळेस हा प्लेग कमिशनर होता, तर याने काही काम केलं नसल्या कारणाने चाफेकर बंधू यांनी याला गोळी मारलेली आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले, तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. ओके. गोपाळ गणेश आगरकर हे फर्स्ट एडिटर होते लोकमान्य टिळकांच्या जो केसरी आणि मराठा न्यूजपेपर आहे त्याचे. ओके. आता लक्षात ठेवूयात आपण विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती ना मी एक 5 ते 7 मिनिटाचे व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल सर्व, त्यांनी कोणते न्यूजपेपर चालू केले होते, कोणत्या इन्स्टिट्यूटचे मेंबर होते किंवा फाउंडर होते. ओके, तर यू कॅन चेक इट ऑन आवर चॅनल. तर आता विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी
अं, शालपत्रक नावाचं जे न्यूजपेपर होतं यांच्या वडिलांचं, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या, तर ह्या न्यूजपेपरचं एडिटिंगचं काम करायचे ते. तर यांनी खूप सारी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी काही पुस्तक लिहिलेली होती. लक्षात ठेवा ती. गांधी विचार साधना, त्यानंतर ययाती. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि यांच्यासोबत कोण होते अजून? दुर्गाराम मेहताजी. तर मानव धर्म सभा म्हणजे मानव धर्म सभेचं जे काम बॉम्बे मधलं काम होतं, तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर बघायचे आणि सुरत मधलं जे काम असायचं ते दुर्गाराम मेहता हे बघायचे. ओके. आता ही सभा 1844 मध्ये स्थापना झालेली होती. आता इथे एक ऑप्शन आहे गणेश वासुदेव जोशी. त्यांना सार्वजनिक काका असं पण म्हणायचे, म्हणजे त्यांचं निकनेम होतं गणेश वासुदेव जोशी यांचं. तर यांनी काय केलं होतं, यांनी सोशल जस्टिस, पुन्हा अनटचेबिलिटीज, पुन्हा इक्वॅलिटी, याच्यासाठी खूप काम केलेलं होतं मित्रांनो. ओके. आता आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सन 1927च्या वर्षी महाड येथील चवदार तळ्यावर कोणी सत्याग्रह केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, डॉक्टर बी आर आंबेडकर. ओके. आता मित्रांनो, आपण इथे जी ऑप्शन्स आहेत ना, याच्याबद्दल अजून माहिती घेऊयात. जसे की व्ही आर शिंदे. व्ही आर शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. यांना महर्षी ही उपाधी मिळालेली होती. यांनी 1917 मध्ये अखिल भारतीय निराच्छिद अस्पृश्यता निवारण संघ याची स्थापना केलेली होती. लक्षात ठेवा, त्यांनीच 1907 मध्ये सोमवंशी मित्र समाजाची पण सुरुवात केली होती. ओके. आता आपण व्ही डी सावरकर यांच्याबद्दल माहिती घेऊयात. तर 1899 ज्यावेळेस ते 16 वर्षाचे होते, त्यावेळेस त्यांनी ना मित्र मेळा ह्या नावाची संस्था त्यांनी चालू केली होती. पुढे चालून यालाच अभिनव भारत हे नाव पडलं होतं, म्हणजे रिनेम झालं होतं अभिनव भारत मध्ये. 1906 मध्ये ते लंडन मध्ये शिकायला गेले होते. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी इंडियन सोसायटी सुरुवात केली होती. इंडियन सोसायटी या संस्थेची सुरुवात केली होती. 1937 मध्ये जी हिंदू महासभा भरली होती, महासभा कुठे भरली होती? तर अहमदाबाद मध्ये. याचे ते प्रेसिडेंट होते. ओके. तर सावरकरांनी ना खूप सारे पुस्तक लिहिलेले होते. त्याच्यातली महत्वाची बघा तर बुक फर्स्ट इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. ओके. त्यानंतर इको फ्रॉम अंदमान. त्यांचं पेन नेम म्हणजे टोपण नाव होतं मराठा. ओके. अजून काय राहिलंय का मित्रांनो आपल्याला? ओके. तर चला नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरुवात केलं होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, धो कर्वे. म्हणजेच रघुनाथ धोंडी
धोंडो कर्वे हे धोंडी केशव कर्वे यांचे पुत्र होते. प्रोफेसर होते हे. कर्वे हे प्रोफेसर होते. ओके. आपण आता धोंडी केशव कर्वे यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊयात आपण. ओके. धोंडी केशव कर्वे यांना पण महर्षी हे टायटल मिळालेलं होतं. यांनी 1893 मध्ये विडो मॅरेज असोसिएशन ला सुरुवात केली होती. 1916 मध्ये यांनी फाउंड केलं होतं, म्हणजे यांनी सुरुवात केली होती फर्स्ट विमन युनिव्हर्सिटी. ओके. तर धोंडकेशव कर्वे यांनाच अण्णा कर्वे असं पण म्हणायचे. आणि त्यांनी विधवा विवाह मंडळी याची सुरुवात केली पण होती. ओके. गोष्ट लक्षात ठेवा, विधवा विवाह मंडळी. अजून 1896 मध्ये त्यांनी फर्स्ट विडो स्कूल चालू केली होती. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. डिप्रेस क्लासेस मिशन याची स्थापना कोणी केलेली होती? तर याचं उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे. आपण यांच्याबद्दल आत्ताच बघितलं होतं. डिप्रेस क्लासेस मिशन 1917 मध्ये यांनी चालू केलेलं होतं. ओके. आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल पण आताच थोडी माहिती घेतलेली आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला रिकाम जागासाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. तर हंटर कमिशन म्हणजे एज्युकेशन रिलेटेड आहे. तर ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण. हंटर कमिशन 1882 मध्ये म्हणजे कमिशन भरलं होतं. याचे हेड होते विल्यम हंटर आणि व्हॉइसरॉय होते त्या टाइमाचे लॉर्ड रिपन. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो उत्तर आहे 7वा क्रमांक आहे. ओके. 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर आणि जगाच्या 2.4% एरिया इंडियाने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न. पर्वतीय मृदेत रिकामजागा मृदा म्हणून ओळखतात. तर पर्वतीय मृदेलाच फॉरेस्ट सॉइल असं पण म्हणतात आणि त्याचबरोबर याला अपरिपक्व मृदा असं पण म्हणतात. आता ह्या मृदेमध्ये ग्रोथ ऑफ व्हेजिटेशन ह्या कारणाने यांना फॉरेस्ट सॉइल असं म्हणतात, कारण की ग्रोथ ऑफ व्हेजिटेशन खूप जास्त व्हायची इथे. आणि ग्रोथ ऑफ व्हेजिटेशन तर व्हायची, पण याच्यामध्ये वेदरिंग खूप स्लो व्हायची. वेदरिंग प्रोसेस जी आहे ती खूप स्लो व्हायची, त्यामुळे ही सॉइल अपरिपक्व म्हणजे अनमॅच्युअर्ड आहे. ओके. तर पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर उत्तर आहे अहमदनगर. आता पुण्याला काय म्हणतात तर मित्रांनो डेक्कन क्वीन. नागपूरला काय म्हणतात? नागपूरचे काय संत्री फेमस आहे, त्यामुळे याला संत्रीचं शहर असं पण म्हणतात. यवतमाळ कॉटनचं शहर. हे त्यांचे काही निकनेम आहेत. मेळघाट मेळघाटचा टायगर प्रोजेक्ट रिकाम जागा जिल्ह्यात वसलेला आहे, तर तो वसलेला आहे अमरावतीमध्ये. ओके. मेलघाट वाईल्ड लाईफ सेंच्युरी 1985 मध्ये डिक्लेअर केलेली आहे आणि प्रोजेक्ट टायगर 1973 ला चालू करण्यात आलेला आहे. कोणते लाकूड फर्निचर साठी वापरले जाते? तर टीक म्हणजे साग हे फर्निचर साठी वापरले जातात. आता अजून कोणकोणती फर्निचर साठी वापरले जातात? ॲश, मोहोगनी, त्यानंतर मॅपल, चेरी, शीसम. ओके. ही काही झाडे आहेत, त्यांचं लाकूड आपण फर्निचर साठी वापरतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, टाक म्हणजे सॉरी साग म्हणजे टीक हे उष्ण कटिबंधित पानझडी
वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, विचारल्या जाऊ शकतो. रिकाम जागा या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. ओके, तर उत्तर आहे कराड या ठिकाणी कोयना नदी कृष्णास येऊन मिळते. आता कोयनाचा उगम कुठं होतो मित्रांनो, तर सातारामध्ये. ओके, कृष्णाचा उगम होतो महाबळेश्वर मध्ये, आणि कृष्णा नदी ही बे ऑफ बेंगॉल मध्ये ड्रेन होते. तर ड्रेन होण्याच्या आधी ज्या समुद्र आणि रिव्हर हे एकूण एकाला मिळतात, त्या जागेला म्हणतात तिथे सागरा संगमन. सागरा संगमन. ओके. आता अ, कृष्णाची अजून एक ट्रिब्युटरी आहे, फार महत्वाची आहे, ती म्हणजे मुसी रिव्हर. ओके, जिचा ओरिजिन अनंतगिरी हिल्स वर होतो, आणि मुसी रिव्हर कृष्णा नदीला डेक्कन प्लेट्यू मध्ये येऊन मिळते. डेक्कन प्लॅट्यू यालाच, म्हणजे डेक्कन प्लॅट्यू कुठे आहे, तर हे आहे अनंतगिरी, तेलंगणामध्ये. अनंतगिरीलाच काय म्हणतात मित्रांनो, तर वडापल्ल्या. वडापल्ल्या. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीच्या सदस्य नव्हती? ओके, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पंडित जवाहरलाल नेहरू नव्हते. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, जी ड्राफ्टिंग कमिटी होती, तर याचे चेअरमन आपल्या सर्वांनाच माहिती आहे, डॉक्टर बी आर आंबेडकर. ओके. ड्राफ्टिंग कमिटी 29 ऑगस्ट 1947 साली सुरुवात झाली, म्हणजे, आणि यांचे 7 मेंबर होते. आता आपण हे 3 तर मेंबर आपल्याला माहित आहे. आता बाकी, आता चौथं पण बघितलं आपण, डॉक्टर बी आर आंबेडकर. आता बाकीची कोणकोणती होती ते लक्षात ठेवा. मोहम्मद सद्दुल्ला. ओके. त्यानंतर कोण होतं अजून, बी एल मित्तर. बी एल मित्तर यांना रिप्लेस केलं होतं एन माधव राव यांनी. ड्यू टू सम हेल्थ इश्यू बी एल मित्तल तिथे प्रेझेंट नव्हते राहिले होते. आणि श्री डी पी खैतान यांचा 1948 मध्ये मृत्यू झाला होता, त्याच्यामुळे यांना रिप्लेस केलं होतं टी टी कृष्णम कृष्णमाचारी, सॉरी. आणि एक शेवटचे मेंबर कोण होते तर मित्रांनो, शेवट मध्ये होते एन गोपाल स्वामी. अच्छा, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपलं ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन बनलं होतं, त्यावेळेस आपल्याकडे एक 395 आर्टिकल्स होते, 22 पार्ट आणि 8 शेड्यूल होते. ओके. पुढचा प्रश्न, भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा रिकामी जागा निर्माण झाली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार. ओके. आता मित्रांनो, संविधान तयार संविधान तयार म्हणतोय, तर एक प्रश्न लक्षात ठेवा की फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कोण आहेत, तर ते आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर. ओके. आता आपण ऑलरेडी ड्राफ्टिंग कमिटी केव्हा बनली होती त्याच्याबद्दल डिस्कस केलंय. आणि पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. मुंबई उच्च न्यायालयाची न्यायिक खंडपीठे कुठे आहेत? तर मित्रांनो, आपल्याला नागपूर, तर आपल्याला माहिती आहे की नागपूर ही भारताची उपराजधानी आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे नागपूर, औरंगाबाद आणि पणजी इथे. आता अ, उच्च न्यायालय म्हटलं की लक्षात ठेवा मित्रांनो, आर्टिकल 214 ते 231 हे पार्ट 6 मध्ये येतं. ओके, पार्ट 6 मध्ये येतं. करंटली 25 हायकोर्ट आहेत भारतामध्ये 2024 मध्ये. हायकोर्टची म्हणजे पहिलं हायकोर्ट हे
62 मध्ये कलकत्ता, बॉम्बे, मद्रास या ठिकाणी झालं होतं. ओके. जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन होतं आपलं, तर त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की प्रत्येक स्टेटला स्वतंत्र हायकोर्ट असायला पाहिजे. पण 1956 मध्ये एक ऍक्ट पास झाला आणि त्यानुसार कॉमन हायकोर्टची सुरुवात झाली होती. म्हणजे दोन स्टेटमध्ये किंवा एक स्टेट एक युनियन टेरिटरीमध्ये एक हायकोर्ट, ओके, असे अरेंजमेंट करायला चालू केली होती. आता लक्षात ठेवा की हायकोर्टचे जे चीफ जस्टिस आहेत त्याची नियुक्ती केली जाते प्रेसिडेंट. पण त्यांची ओथ कोण घेतं? तर ते घेतं गव्हर्नर. ओके. आणि बाकीची जी जे मेंबर असतात, ओके, बाकीची जी जजेस असतात ती प्रेसिडेंट सीजीआय ला कन्सल्ट करून अपॉइंट करतात. ओके. अच्छा. आता आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण मित्रांनो. महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर याची संख्या आहे मित्रांनो 78. ओके. आता विधान परिषद ही 6 स्टेट मध्ये आहे, ती लक्षात ठेवा. महाराष्ट्रात आपण बघितलं, महाराष्ट्र, पुन्हा बिहार, यूपी, कर्नाटका, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. विधान परिषदेची जी सदस्य असतात ती इनडायरेक्टली इलेक्टेड असतात. ओके. यांचा 6 वर्षाचा टेन्युअर असतो आणि प्रत्येक 2 वर्षाला 1/3 रिटायर होतात. आणि सदस्यांची मिनिमम एज किती? तर 30 वर्ष. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालील बाबीचा विचार करा. भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो. बरोबर विधान आहे. राष्ट्रपती त्या सल्ल्याच्या पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात. परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. तर मित्रांनो, हेच विधान चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. तर हे जे पहिलं विधान आहे ते अंडर आर्टिकल 74 सब क्लॉज 1 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आर्टिकल 74 सब क्लॉज 2 मध्ये नो कोर्ट शाल इन्व्हेस्टिगेट ऑर, म्हणजे अ, याच्यामध्ये काय होतं की आर्टिकल 74 सब क्लॉज 2 मध्ये प्रेसिडेंट म्हणजे नो कोर्ट शाल इन्व्हेस्टिगेट वेदर or not give the president any advice, and if so what kind of advice. ओके. हे आर्टिकल 74 सब क्लॉज 2 मध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे पण आता हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आपल्याला त्यांनी इन्व्हेस्टिगेशन बद्दल. म्हणजे ह्याचा म्हणण्याचा यांचा असा आहे की जे पार्लमेंटमध्ये जो काय म्हणतात, पार्लमेंटमध्ये जे काम चालतं, तर तिथले जे सीओएम आहेत किंवा एमपी आहेत, यांचं जे डिस्कशन आहे तर ते मॅटर कधी कोर्टामध्ये इन्व्हेस्टिगेशनसाठी येणार नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आर्टिकल 143 नुसार प्रेसिडेंट सुप्रीम कोर्टाकडून विचार घेण्यास अप्लाय करू म्हणजे विचार घेऊ शकतात. ओके. की एखादं ऍडवाइस पाहिजे असेल तर प्रेसिडेंट घेऊ शकतं सुप्रीम कोर्टाकडनं. पण सुप्रीम कोर्ट या पहिल्या अटेम्प्ट मध्ये याला कॅन्सल करू शकतात, पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांना कंपल्सरी ऍडवाइस द्यावाच लागते. ओके मित्रांनो. आता आर्टिकल 75 मध्ये काय मेन्शन आहे मित्रांनो, तर प्रेसिडेंट काय करतं, अपॉइंट करतं प्राईम मिनिस्टर, आणि प्राईम मिनिस्टरच्या ऍडवाइस वरून कौन्सिल ऑफ मिनिस्टरची अपॉइंटमेंट करतं. आता एक लक्षात ठेवा, 91व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट जो 2003 मध्ये पारित झालेला होता, तर याच्यामध्ये कौन्सिल ऑफ मिनिस्टर प्लस पीएम हे 15% पाहिजेत. ओके. तो 15% कशाच्या? लोकसभेच्या टोटल स्ट्रेंथ मध्ये. ओके मित्रांनो, तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की सध्याच्या लोकसभेमध्ये किती टोटल मेंबर आहेत. ओके.
पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सध्या किती सभासद आहेत? तर मित्रांनो, 2024 मध्ये यांची संख्या 51 भरलेली म्हणजे अ, भरलेली आहेत सध्याची संख्या, आणि 27 ही रिक्त आहेत. ओके. आणि असेंब्लीमध्ये किती आहेत मित्रांनो? तर महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये 288 आहेत. ओके. आणि विधानसभा विधान सॉरी विधान विधान परिषदेमध्ये किती मिनिमम 40 तरी मेंबर पाहिजेत. ओके. आणि ही जी टोटल 78 जी विधान परिषदेमध्ये आहेत ना, तर त्याच्यामध्ये 66 हे इलेक्टेड म्हणजे, आणि 12 ही नॉमिनेटेड आहेत, म्हणजे पाहिजेत असा रेशो असतो. ओके. विधान परिषदेबद्दल आर्टिकल 171 मध्ये आपल्याला खूप म्हणजे मेन्शन केलेलं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आणि एक लक्षात ठेवा की असेंब्लीच्या 1/3 मेंबर विधान परिषदेमध्ये असायला पाहिजेत. ओके. पुढचा प्रश्न. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो? तर कोण कार्य करतं याचं? गट विकास अधिकारी. आता गट विकास अधिकाऱ्याची किती वर्ष कार्यकाळ असतो? 5 वर्ष कार्यकाळ असतो. पंचायत समिती म्हणलं की आपल्या लक्षात यायला पाहिजे 73 व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 मध्ये. पंचायत राज 3 लेवलवरती असते मित्रांनो, लक्षात ठेवा. जिल्हा परिषद कुठे असते? तर ही असते जिल्हास्तरीयवरती. त्यानंतर पंचायत समिती तालुक्या स्तरावरती, आणि ग्रामपंचायत असते विलेज, जो सरपंच हेड करतो. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौराचा कालावधी किती? तर तो आहे 2.5 वर्षाचा. जो मेयर असतो मित्रांनो, त्यालाच सीईओ सीईओ ऑफ सिटी म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ असं पण म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करते? तर याचं उत्तर आहे ब्लॉक डेव्हलपमेंट म्हणजे गट विकास अधिकारी करतात. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठकी ठरणे बंधनकारक आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्र विलेज पंचायत ऍक्ट 1959 नुसार ग्रामसभेमध्ये ऍटलिस्ट 4 मीटिंग होल्ड झाल्या पाहिजेत, म्हणजे मीटिंग बंधनकारक आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचे सचिव असतात मित्रांनो, ऑप्शन नंबर 2, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. ओके. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतात? तर हे IAS ऑफिसर असतात. ओके. यांनाच हे हेड ऑफ जिल्हा परिषद, यांचा टेन्युअर 5 वर्षाचा असतो. ओके. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही असं विचारलंय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ज्यावेळेस सरपंच व उपसरपंच अनुपस्थित असतात, तेव्हा ग्रामसेवक हा अध्यक्षस्थान भूषवतो. असं नसतं मित्रांनो. जे पंच असतात ना, तर पंच डिसाइड करतात कोण अध्यक्षस्थानी बसणार म्हणून. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या दिव्याची कार्यक्षमता जास्त आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सोडियम वेपर लॅम्प. 32वा प्रश्न. चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो, याचे कारण काय? तर याचे कारण आहे दृष्टीभ्रम म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. बाकीचे ऑप्शन बघूयात. हे ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन आहे ना, तर हे सनसेट, सनराईज, पुन्हा चमकणारे आपले स्टार्स म्हणजे ट्विंकलिंग ऑफ स्टार, पुन्हा मिराज. मिराज बद्दल आपण पुढच्या प्रश्नात अजून माहिती बघणार आहोत. तर हे वातावरणीय अप अपवर्तन यांची उदाहरणे आहेत. आणि आता लक्षात ठेवा, प्रकाशाचे अस्पष्टीकरण म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट, याची एक्झाम्पल कोणती आहे? तर रेनबो, पुन्हा सोप बबल्स, रोडवर सांडलेलं ऑइल,
पुन्हा डायमंड हे त्यांची उदाहरणं आहेत. आता स्कॅटरिंग ऑफ लाईट हे फार महत्वाचं आहे. स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे आपलं जे ब्ल्यू स्काय आहे ते स्कॅटरिंग ऑफ लाईटचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. बेकिंग सोडा इज नोन ॲज सोडियम बायकार्बोनेट. ओके, सोडियम बायकार्बोनेटलाच काय म्हणतात तर बायकार्बोनेट ऑफ सोडा. त्याचा फॉर्म्युला काय NaHCO3. आता याचा वापर ना बेकिंगसाठी पण होतो. त्यानंतर अँटासिड, ज्यावेळेस तुम्हाला जर खूप ऍसिडिटी झाली असेल तर बेकिंग सोडा पण अँटासिड म्हणून वापरला जातो. पुन्हा हाऊस क्लिनिंगसाठी, पुन्हा टूथपेस्ट मध्ये पण बेकिंग सोड्याचा वापर होतो. पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे भारतातील कुठल्या प्राचीन उद्योगाचे ग्रेट ब्रिटनमध्ये स्थलांतर? कोणतं मित्रांनो? कॉमन आहे, आपल्याला माहिती आहे, कापड उद्योग. पुढचा प्रश्न. भारत सरकारने एप्रिल 1999 मध्ये मुक्त आकाश निधी कोणत्या उद्देशाने अवलंबिला? तर याचं उत्तर आहे हवाई मान वाहतूक म्हणजे कार्गो ट्रान्सपोर्ट याच्यासाठी. पुढचा प्रश्न. मित्रांनो जस्ट 1 मिनिटाचा तुम्ही. चला सुरुवात करूयात. ऊर्जा समस्या सोडवण्यासाठी वापरणाऱ्या अणुशक्ती रिॲक्टर मध्ये कोणत्या पदार्थाचे आण्विक विभाजन केल्या जाते? तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 1 युरेनियम 235. ओके. पुढचा प्रश्न जोड्या जुळवा. ईमेल, व्हर्च्युअल क्लास जेनेटिक इंजिनियर ATM. तर ईमेल मित्रांनो कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. व्हर्च्युअल क्लासेस काय? कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. जे आपण जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आणि ATM म्हणजे मटेरियल टेक्नॉलॉजी. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. मृगजल मिराज आपण आताच क्वेश्चन नंबर मित्रांनो 32 मध्ये पाहिलं होतं. मिराज इज फॉर्म ड्यू टू, कशामुळे फॉर्म होतात तर याचं उत्तर आहे टेरेस्ट्रियल हिटिंग आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता याच्यात काही गोष्टी लक्षात ठेवा. हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. एक्झाम्पल कोणतं? मिरर, पुन्हा पाणी, आणि एक लक्षात ठेवा कॅलिडोस्कोप. कॅलिडोस्कोप याचा वापर न खूप डिझाईन बनवण्यासाठी पण केला जातो, हे लक्षात ठेवा. ओके. आता हे डिस्पर्शन ऑफ लाईटचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. रेनबोचे जे कलर स्प्रेड होतात ते डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये काय येतं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये पण रेनबो, प्रिझन आणि टेलिस्कोप. मित्रांनो जुळवामध्ये कदाचित याची एक्झाम्पल आपल्याला येऊ शकतात. एका साईडनं असं येऊ शकतं की रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि इकडे त्यांचे एक्झाम्पल देऊ शकतात. ओके. क्वेश्चन कॅन बी फॉर्म म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे हा. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास हा दिवसेंदिवस खालील गोष्टीवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे तर विविध क्षेत्रातील संशोधनावरती अवलंबून आहे. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. प्रगत देश व भारत यांच्यामधील दरी कमी होण्याकरिता काय करावं लागणार आहे? तर भरपूर मनुष्यबळ व इन्स्टिट्यूशनल रिसोर्सेस. ऑप्शन नंबर 2. खालीलपैकी दिलेल्या निर्देशित ऐकण्याच्या प्रमाणानुसार नागरिकांची ऐकण्याची क्षमता ऐकण्यात बिघाड न होता किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 85 dB. ओके. क्ष किरणे जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यावर काय निर्माण होते? तर याच्यामुळे रक्तस्राव होतो म्हणजे ॲनिमिया होतो. ओके. ॲनिमिया म्हणजे काय असतं मित्रांनो? ज्यावेळेस बॉडी डझंट हॅव इनफ RBC. RBC म्हणजे रेड ब्लड सेल.
आणि याच्यात काय होतं, ब्लड लॉस, यामुळे अॅनिमिया होतो. पुन्हा न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल त्याच्यामुळे पण अॅनिमिया होतं. पुढचा प्रश्न, धातूच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर नाही? आता बरोबर नाही विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, मेटल ट्रान्समिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे नॉट करेक्ट आहे. बाकी ते तिन्ही पण उदाहरणं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. सॉरी, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? कशामुळे आहे? तर कार्बन डायऑक्साईड याच्यामुळे आहे. आता इथे आपल्याला कार्बन ओझोन म्हणजे O3. ओके, ओझोन म्हणलं की 1985चा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल लक्षात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पर्यावरण दूषित करण्याचे आपले प्रमाण हे काय प्रमाण आहे? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 2, पृथ्वीच्या नैसर्गिक प्रदूषण शोषण क्षमतेपेक्षा जास्त. म्हणजे निसर्गाची जी कॅपॅसिटी आहे प्रदूषणाला शोषण करण्याचं, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रदूषण व्हायला लागलं की त्याचे दूषित परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ओके. पुढचा प्रश्न, ग्रामीण विभागातील विद्यार्थी बेरोजगार राहण्यामागील मुख्य कारण काय? मुख्य कारण विचारलेलं आहे, तर त्याचं उदाहरण आहे ऑप्शन नंबर 1, तांत्रिक शिक्षण घेण्याबाबत असलेली उदासीनता. ओके. पुढचा प्रश्न, विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याकरिता इंदिरा गांधी संशोधने केंद्राने खालीलपैकी काय तयार तयार आणि विकसित केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, लिक्विड सोडियम कूल्ड फास्ट रिएक्टर. याची सुरुवात केली होती आणि याचं हेडक्वार्टर आहे कलपक्कम, जे की तमिळनाडूमध्ये आहे. पुढचा प्रश्न, आधुनिक वैज्ञानिक आणि टेक्नॉलॉजीमुळे युएसए मध्ये 1932 साली कोणते पहिले कृत्रिम रबर बनलेले आहे? तर याचं उत्तर आहे नेफ्रेन, ऑप्शन नंबर 1. ओके. ॲलोट्रॉपी ऑफ कार्बन इज युज्ड फॉर कटिंग अँड ड्रिलिंग. याचं उत्तर आहे मित्रांनो हिरा, म्हणजे डायमंड. आता लक्षात ठेवा, हिरा हिरा म्हटलं ना तर हार्डेस्ट सबस्टन्स. ओके. हाय मेल्टिंग पॉइंट, याचं क्युबिक स्ट्रक्चर आहे आणि हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. आता ग्राफाइट आहे तर ते पण महत्वाचं आहे. हा पण ॲलोट्रॉप आहे कार्बनचा. तर याचा जो शेप आहे तो आहे हेक्झॉनॉर्मल क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये. ग्राफाइट गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. ओके, तर कोणत्या खालीलपैकी याला वॅक्सिन अवेलेबल नाही असं विचारलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, हिवताप. ओके, त्याला मलेरिया पण असं म्हणतात इंग्लिश. आता लक्षात ठेवा, क्षयरोग म्हणजे टीबी कशामुळे होतो? तर हा बॅक्टेरिया डिसीज आहे. कोणता बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये? सॅलमोनजेला सॅलमोनजेला टायफिम्युरियम. ओके. विषम ज्वर, टायफॉइड फीवर, हा पण एक बॅक्टेरियल डिसीज आहे आणि हा सॅल्मोनेलिया टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. कदाचित आपल्याला विचारला जाऊ शकतात. हे टर्म्स अवघड आहेत पण महत्वाचे आहेत. आता हेपेटायटिस बी हा व्हायरस आहे. ओके. मलेरिया कशामुळे होतो? तो पॅरासाइट बॅक्टेरियम. कोणता मॉस्किटो मुळे होतो मलेरिया? तर लक्षात ठेवा, प्लाझ्मो सॉरी सॉरी प्लाझ्मोडियम. आता पुढचा प्रश्न बघूयात. बेस ऑफ डेसिमल सिस्टीम, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. बाकीचे ऑप्शन बघूयात. 2 म्हणजे बायनरी सिस्टीम, 0 आणि 1. 16 म्हटलं की काय येतं? हेक्झा डेसिमल. 8 येतं ऑक्टा नंबर सिस्टीम. पुढचा प्रश्न पाहूयात. डॉक्टर जे कॉम्प्युटर वापरतात ना,
कॉम्प्युटरच्या मदतीने जे सर्जरी करतात तर त्या टेक्नॉलॉजीला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे कॉम्प्युटर फॉरेन्सिक म्हणजे संगणकीय गुन्हे अन्वेषण. पुढचा प्रश्न, देशाच्या विकासाचे प्रमाण काय आहे? काय असणार मित्रांनो? ऑप्शन नंबर 3 औद्योगिक विकास, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. नेक्स्ट प्रश्न, शीतगृह आणि शुद्ध हवा पूरक यंत्रणेत उपयोगात येणारा कोणता रसायन वातावरणीय ओझोनच्या थराच्या क्षयाकरिता जबाबदार आहे? ओके मित्रांनो, ओझोन, O3. O3 म्हणलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे 1985 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. मित्रांनो, हा आपल्या ह्या PYQ सिरीज मध्ये तुम्ही पाहताल खूप वेळेस रिपीट होणार आहे ओझोन बद्दल. ओके, आता याचं उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, CFC. याचबरोबर अजून कोणकोणते आहेत? CH4, कार्बन डायऑक्साइड, N2, नायट्रोजन डायऑक्साइड, पुन्हा वॉटर वेपर. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. Which one of the following lens should be used to correct defect of astigmatism? तर याच्यासाठी काय वापरतात? तर सिलेंड्रिकल लेन्स. ओके, वन लाइनर प्रश्न आहे, डायरेक्टली येऊ शकतो. हिऱ्याच्या शेप आपण आताच बघितला मित्रांनो, याचं उत्तर आहे टेट्रा हायड्रल. आणि हेक्झा कोणाचा आहे? ग्राफाइटचा आहे. आपण आता जस्ट डिस्कस केलं. सॉरी. अ पर्सन हॅव्हिंग विच ऑफ द फॉलोइंग ब्लड ग्रुप कॅन रिसीव्ह ब्लड? हा काय म्हणतोय आपल्याला प्रश्न की युनिव्हर्स एक हे कन्सेप्ट लक्षात ठेवा मित्रांनो. युनिव्हर्सल डोनर म्हणजे जो ब्लड ग्रुप कोणाला पण रक्त देऊ शकतो तो आहे O+, आणि कोणाचं पण रक्त घेऊ शकतो तो आहे AB+. ओके, हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, बेबी जोड्या लावामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतो. चान्सेस खूप आहेत याच्या. ए ए ग्रुपवाला ए, AB आणि O यांच्याकडनं ब्लड घेऊ शकतो. बी ग्रुपवाला ए, सॉरी, AB आणि O यांच्याकडनं ब्लड ग्रुप घेऊ शकतो. AB वाला कोणाकडनं घेऊ शकतो? AB आणि O कडनं. ओके, महत्वाचे कन्सेप्ट जोड्या जुळवामध्ये विचारल्या जाऊ शकतात. ओके, पुढचा प्रश्न, लेझरचा लॉंग फॉर्म विचारलाय आपल्याला. तर ऑप्शन नंबर 2 लाईट एम्प्लिफिकेशन ऑफ स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. पुढचा प्रश्न, विटॅमिन बी ट्वेल्व मित्रांनो आपल्याला कॅन बी प्रोड्यूस ॲज बाय प्रोडक्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग? तर विटॅमिन B12 म्हटलं तर लक्षात यायला पाहिजे आपल्याला, विटॅमिन B12 म्हणलं की स्टेमोटोमायसिन. आणि विटॅमिन B12 लाच काय म्हणतात अजून? तर कॅबॅलामाइन. ओके, हे याचं अजून एक नाव आहे कॅबॅलामाइन. आणि विटॅमिन B12 बी हे वॉटर सोल्युबल आहे. आणि एक लक्षात ठेवा, ट्रायक्लोमायसिन हे एक अँटीबायोटिक आहे. ओके, ट्रेप्टोमायसिन लक्षात ठेवा मित्रांनो, महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉमन डिव्हाइसेस वर्क ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन? याचं उत्तर आहे ट्रान्सफॉर्मर. ड्यू टू डिव्हॅल्युएशन ऑफ करन्सी, चलनाच्या अवमूल्यनामुळे काय होतं? डिव्हॅल्युएशन केल्यामुळे काय होतं? तर मित्रांनो याच्यामुळे निर्यात वाढते. पण आता लक्षात ठेवा, महत्वाचे कन्सेप्ट सांगतोय. आता एक उदाहरण घ्या. आता एक बॉटल आहे, पाण्याची बॉटल आहे. ओके, तर 2010 मध्ये त्याची किंमत किती होती? $10. ओके, आणि त्यावेळेस $1 म्हणजे 50 रुपये. आता 2000 म्हणजे काही वर्षानंतर सपोज आपण डिव्हॅल्युएशन झालं, तर डिव्हॅल्युएशनच्या वेळेस काय होणार? $1 ची किंमत 75 रुपये झाली. तर ना आता काय होणार? जो विकत घेणारा आहे तो काय करणार? व्हॅल्यू कमी झाल्यामुळे तो काय करतो? जास्त प्रोडक्ट म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस जास्त घेतोय. त्याच्यामुळे काय होणार? निर्यात वाढणार. आपला निर्यात वाढणार. पण हे एक लक्षात ठेवा, हे बेनिफिट केव्हा देतं? ज्यावेळेस तुमचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री खूप जास्त स्ट्रॉंग आहे. एक्झाम्पल चायना. चायना
शेल कंपनीज बनून स्वतःच्या करन्सीला डिव्हॅल्युएट करतो, जेणेकरून त्यांना निर्यात मध्ये बेनिफिट मिळेल. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. भारताचा व्यापार क्षेत्र सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे, प्रतिकूल विचारले आपल्याला म्हणजे नॉट फेवरेबल, काय असणार आहे मित्रांनो? तर याचं उत्तर आहे मोर इन्क्रीजिंग इम्पोर्ट दॅन एक्सपोर्ट. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ओके. भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती कोणत्या वर्षी? तर 1972-73 मध्ये. ओके मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ट्रेड मध्ये ज्यावेळेस आपला आयात वाढतो ना, म्हणजे आपण काय करतोय, आपला पैसा खर्च करतोय आणि म्हणजे आपण दुसऱ्या कंट्रीकडनं विकत घेतोय. आणि ज्यावेळेस निर्यात म्हणजे हे आयात वाढणं म्हणजे देशाच्या हिताच्या विरोधात आहे, म्हणजे देशाच्या हितामध्ये नाही आहेत. पण ज्यावेळेस निर्यात वाढतो म्हणजे भारतामधले जे गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत, म्हणजे भारतात जे प्रोडक्शन होतं, तर त्या प्रोडक्शनला बाहेरच्या देशात डिमांड आहे. म्हणजे याचा अर्थ काय होणार, की जी भारतामधली जी जनता आहे त्यांचा त्यांचा बिझनेस होणार. बिझनेस होणार म्हणजे काय होणार, म्हणजे रेव्हेन्यू जनरेट होणार. याचा अर्थ काय होणार, देशाची डेव्हलपमेंट होणार, ग्रोथ होणार. ओके, सिम्पल लॉजिक आहे त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न. 5 year plan was import and export passbook system introduced. Okay, in which year 5 year plan was import and export passbook system introduced? कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट पासबुकची सुरुवात केली होती? तर ती 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेली आहे. मित्रांनो, एमपीएससीच्या PYQ मध्ये ना तुम्हाला पंचवार्षिक योजनेवरती खूप सारे प्रश्न मिळतात. आता हे 5th 5 year प्लॅन वरती लक्षात ठेवा, गरिबी, ओके, गरिबी हटाव हे 5th पंचवार्षिक योजनेमध्ये डिसाईड झालेलं होतं. ओके, तर नेक्स्ट प्रश्न पाहूयात की विच ग्रुप हॅज लार्जेस्ट शेअर ऑफ इंडियन फॉरेन ट्रेड ड्युरिंग 2001-2002? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ओके. मे बी हा आपल्याला 2024 साठी एवढा रिलेव्हंट नाही, पण मे बी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. WTO चं हेडक्वार्टर कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आहे जेनेवा. खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही? तर क्रेडिट कंट्रोल हे कमर्शियल बँकचं फंक्शन नाही आहे. ओके. आता स्टेट बँक ऑफ इंडिया केव्हा म्हणजे कोणत्या वर्षी सुरुवात झाली होती? तर स्टेट बँक ऑफ इंडिया 1995 मध्ये. आता एक महत्वाच्या मुद्दे ना लक्षात ठेवा. 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता याची स्थापना केली होती ईस्ट इंडिया कंपनी. 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे चालू झाली होती. 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास चालू झाली होती. तर 1921 मध्ये ह्या 3 बँक आहेत ना, ह्या तिन्ही बँकला मर्ज करून इम्पेरियल बँक ऑफ इंडिया याची सुरुवात झाली होती. यालाच 1955 मध्ये SBI हे नाव देण्यात आलेलं होतं. महत्वाचं आहे मित्रांनो, विचारलं जाऊ शकतं. हु गिव्ह परमिशन टू बँक फॉर द फॉरेन करन्सी बिझनेस? कोण देतं परमिशन मित्रांनो? तर RBI देतं. आता RBI बद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. RBI ची सुरुवात म्हणजे 1926 मध्ये ना एक हिल्टन यंग कमिशन गठीत झालं होतं. ह्या हिल्टन यंग कमिशननं सजेस्ट केलं की RBI सारखी म्हणजे एक बँक पाहिजे आपल्याला. ओके, तर RBI ऍक्ट 1934 नुसार RBI बँक बनवण्यात आली. त्यावेळेस तिला म्हणजे ती एक स्टॅच्युटरी बॉडी होती. 1949 मध्ये RBI नॅशनलाइज केली, जी की मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर मध्ये आली. ओके, हे गोष्टी लक्षात ठेवा. ओके. 1951-52 मध्ये एकूण ग्रामीण कर्ज पुरवठ्यात संस्थात्मक साधनांचा खालील वाटा होता. किती वाटा होता? तर 7% वाटा होता.
ओके. कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा पुरवण्याचे काम करते? तर मित्रांनो, नाबार्ड, जी 1982 मध्ये इस्टॅब्लिश झालेली होती. ह्या दोन्ही बँकेबद्दल आपण आताच माहिती बघितलेली आहे. पुढचा प्रश्न, आरबीआय इंट्रोड्यूस लीड बँक स्कीम. केव्हा लीड बँक स्कीमची सुरुवात केली होती? 1969 मध्ये. याचं एम काय होतं लीड बँक स्कीमचं? तर याचं एम होतं की टू प्रोव्हाइड banking and credit to rural areas and promote role of bank in rural sectors development. Which one of the following public sector bank has planned to give renewed trust to rural housing under the Gram Niwas scheme? तर उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके. नेक्स्ट, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया बद्दल विचारलेलं आहे. कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया, तर कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया इथं आर्टिकल 267 सब क्लॉज 1 मध्ये मेन्शन केलेलं आहे, जी इस्टॅब्लिश 1950 मध्ये झालेली आहे. कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया ऍक्ट 1950 याच्यानुसार. तर कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया इज ऍट द डिस्पोजल ऑफ फॉलोइंग. तर हे असतं प्रेसिडेंटच्या डिस्पोजल मध्ये. ओके. आता हे एक गोष्ट लक्षात ठेवा, फायनान्स सेक्रेटरी ऑफ डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर ऍडमिनिस्टर हा काय करतो? प्रेसिडेंटच्या बिहाफ मध्ये कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया कडनं डिस्पोजल करतो. ओके, लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स ऑफ टॅक्स डज द स्टेट गव्हर्नमेंट गेट इन मॅक्सिमम पोर्शन फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट? तर याचं उत्तर आहे इन्कम टॅक्स. तर एक लक्षात ठेवा, वेल्थ टॅक्स अबॉलिश केलेली आहे 2015-16च्या बजेटमध्ये, ज्यावेळेस फायनान्स मिनिस्टर होते अरुण जेटली. ओके. आता पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वप्रथम खालील राज्य सरकारतर्फे शून्याधारित अर्थसंकल्पना मांडतात? तर उत्तर आहे महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न, शासकीय खर्चाची तपासणी रिकाम जागा या समितीकडून केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पब्लिक. ही ऑडिट नाहीये इथं, पब्लिक अकाउंट कमिटी यांनी केल्या जातं. आता अजून ऍक्च्युली ह्या 3 समित्याकडनं केल्या जातं, त्यापैकी एक आहे लोकलेखा समिती, त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, पुन्हा सी अँड ए जी, कंट्रोल अँड ऑडिट जनरल. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात, हु प्रमोट इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम? तर उत्तर आहे केंद्र सरकार. भारत सरकारच्या अंदाजपत्रकाबाबत कोणते विधान सत्य आहे? सत्य विधान विचारलेलं आहे आपल्याला. अंदाजपत्रक म्हणजे बजेट. ओके. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, बजेट हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेला नाहीये. त्याला फायनान्स स्टेटमेंट असं म्हणतात. ओके, लक्षात ठेवा, फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतात. आणि याचं बघा, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये जे दिलेलं आहे ना, अंदाजपत्रक सरकारच्या मागील वर्षातील खर्च व प्राप्ती, तर हे इकॉनॉमिकल सर्वे करतं. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा आहे. पब्लिक अकाउंट कमिटी सबमिट रिपोर्ट कोणाला रिपोर्ट सबमिट करते? तर हे पार्लमेंटला रिपोर्ट सबमिट करते. ओके. पब्लिक अकाउंट कमिटी 1921 ला चालू झाली होती. याच्यामध्ये लोकसभेचे 15 आणि राज्यसभेचे 7 मेंबर असतात. आणि पब्लिक अकाउंट कमिटी हे काय करतं? ऑडिट करतं गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचरचं. आता लक्षात ठेवा, स्पीकर ऑफ लोकसभा अपॉइंट करतं
चेअरमन ऑफ पब्लिक अकाउंट कमिटी आणि ते पण 1 वर्षासाठी. आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर याचे चेअरमन होऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा, महत्वाचे मुद्दे आहेत. सॉरी. हा. सध्या भारतामध्ये ओके मित्रांनो, हे आपल्याला सध्या रिलेव्हंट नाहीये, कारण की आता पंचवार्षिक योजना नाहीये सध्या. भारताच्या एकूण शेती उत्पादनाचे प्रमाण किती? भारताच्या एकूण उत्पादनात शेती उत्पन्नाचे प्रमाण काय होत आहे? तर घटत आहे मित्रांनो, कमी होत आहे. 5व्या पंचवार्षिक योजनेबद्दल मित्रांनो आताच बघितलं होतं, काय? गरिबी हटाव, रिमूव्हल ऑफ पॉवर्टी. महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात खालील वर्षी झाली. केव्हा झाली? 1974 ला. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वितरणात ज्या 3 क्षेत्रात प्राधान्य दिले, ते 3 क्षेत्र कोणते होते? तर ती 3 क्षेत्र आहेत: वाहतूक, दळणवळण, सामाजिक सेवा आणि ऊर्जा. ओके, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. सॉरी. बाय विच रिझन डू प्राइजेस इन्क्रीजेस? कोणत्या कारणाने किमती वाढतात? तर अप्रत्यक्ष करामुळे किमती वाढतात. खालीलपैकी किमती वाढीस कोणते एक कारण नाही विचारलंय? बेरोजगारीस वाढ. ओके, हे कारण नाहीये. नेक्स्ट प्रश्न. इंडेक्स नंबर इन द बेस इयर इज ऑलवेज इन द फॉलोइंग मॅनर. 100. ओके. नेक्स्ट प्रश्न. हु वर्क ॲज अ कंट्रोल ऑफ प्राइजेस? कोण कंट्रोल ऑफ प्राइजेस करणार आहे? गव्हर्नमेंट करणार ना, सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. Which 5-year plan for the first time has declared the object to combat inflationary pressure? तर हे होतं सेवन्थ 5-year plan. Okay. Which of the following varieties of gram is tolerant to wilt and suitable for late sown condition? ओके, खालीलपैकी हरभऱ्याच्या कुठला वाण मर रोगास सहनशील असून उशिरा पेरणीसाठी योग्य आहे? तर याचं उत्तर आहे दिग्विजय. ओके. भात शेती मध्ये पाणी साचलेले असताना चिखलणी करण्यासाठी रिकाम जागा हे अवजार उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे पडलर. ओके, ऑप्शन नंबर 3 पडलर. आता पुढचा प्रश्न मित्रांनो, एक लक्षात ठेवा, भात शेतीमुळे CH4 मिथेन जास्त सिक्रेट होतं, बाहेर निघतं. कडधान्य पिकामुळे रिकामजागा उत्पादन क्षमता महाराष्ट्रात अधिक आहे? तर उत्तर आहे कडधान्यामध्ये तुरीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र सर्वात अधिक आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त तुरीचं उत्पादन केलं जातं. ओके, त्यालाच काय म्हणतात? रेड ग्राम. नेक्स्ट प्रश्न आहे की व्हॉट इज द ऑइल कंटेंट इन तीळ? ओके, तिळाचा एक कोणता टाईप दिलेला आहे? सीसेम इंडिकम एल. तर याच्यामध्ये किती ऑइल असतं? तर 45 to 50% ऑइल कंटेंट असतं. इन महाराष्ट्र कोणत्या डिस्ट्रिक्ट हॅज द हायेस्ट एरिया अंडर शुगर केन? कोल्हापूर मित्रांनो. सॉरी. खरीप खरीप हंगामात ज्वारीची पेरणी उशिरा झाल्यास मुख्यत्वे करून रिकामजागा किडांचा प्रादुर्भाव जास्त होतो. तर याचं उत्तर आहे शूट फ्लाय. नेक्स्ट प्रश्न. पिकास पाणी द्यावयाचे झाल्यास खालीलपैकी कोणते यंत्र जमिनीवर पाणी मोजण्यास वापरता येईल? तर उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. ओके, न्यूट्रॉन प्रोब, पुन्हा टेस्टिमोअर आणि जिप्सम ब्लॉक. ऑप्शन नंबर 4. सुरू ऊस पिकास रिकामजागा हे सेमी पाण्याची गरज असते. ओके, सुरू हे टाईप आहे शुगर केनचा, हे लक्षात ठेवा. मे बी विचारला जाऊ शकतं की सुरू इज म्हणजे कशाबद्दल आहे. ओके, तर याला 275 एवढा पाण्याची गरज असते. रिकाम जागा डिव्हिजन हॅज द हायेस्ट टोटल नेट इरिगेशन एरिया. रिकाम जागा विभागात सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे. कोणत्या भागामध्ये निव्वळ सिंचन क्षेत्र आहे? तर पुण्यामध्ये. शेत तळ्यातून होणारा पाण्याचा निचरा रिकाम जागा वापरून परिणामकारकरित्या थांबविला येतो.
शेततळ्यातून. तर याचं उत्तर आहे बेंटोनाइट. ओके, बेंटोनाइट. पिकाची चांगली वाढ होण्यासाठी माती, हवा, पाणी यांचा रेशो विचारलेला आहे, तर 50-25-25. सॉरी. महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने 1999 राज्याची, म्हणजे आयोगाने 1999 मध्ये जे आयोग भरलं होतं, त्यांनी राज्याची कमाल सिंचन क्षमता रिकाम जागा लाख हे ठरविलेले आहे. तर 126 लाख हे त्यांनी ठरवलेलं आहे. पुढचा प्रश्न. ओके. शेळीमध्ये मटणासाठी कोणती जात प्रसिद्ध आहे? तर ब्लॅक बेंगॉल. ओके. दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? तर तो येतो कॅरोटीनमुळे. ओके. फ्रोझन साठी किती AI प्रोग्राम लॅब आहेत? स्टेट. तर 3 लॅबोरेटरीज आहेत आपल्याकडे. आता जास्त सॉल्ट सहन करण्याची शक्ती कोणत्या पिकामध्ये आहे? तर ते आहे चिक्कू पिकामध्ये. ओके. अच्छा. पुढचा प्रश्न. व्हिटॅमिन सी कोणत्यामध्ये सर्वात जास्त आहे? व्हिटॅमिन सी म्हणलं की ग्रेप्स कडे नका जाऊ. आवळ्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी आहे. यालाच ना इंडियन गूजबेरी पण म्हणतात, हा लक्षात ठेवा. अच्छा. कोय नसलेल्या आंब्याच्या जातीचं नाव काय आहे? तर ते आहे सिंधू. पुढचा प्रश्न. कोणत्या जातीचा आंबा निर्यात योग्य आहे? तर तो आहे आपला हापूस आंबा. ओके. महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण कोणत्या साली सुरू झालं होतं? 1982 साली चालू झालं होतं. महाराष्ट्र राज्य वन अहवाल 2003 नुसार राज्यातील एकूण वनक्षेत्र देशाच्या एकूण वनक्षेत्राच्या रिकामजागा टक्के आहे. किती आहे? 8%. याच्यात लक्षात ठेवा 2021 च्या इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट नुसार महाराष्ट्रात किती? 16.05%. ओके. आणि म्हणजे 16.5% हा टोटल फॉरेस्ट एरिया आहे. आणि किती पाहिजे? तर 33% हा फॉरेस्ट टोटल एरिया फॉरेस्ट एरियामध्ये, टोटल एरिया ऑफ स्टेट फॉरेस्ट एरियामध्ये यायला पाहिजे. सॉरी. पुढीलपैकी कोणत्या सामाजिक वनीकरणाचा, म्हणजे सामाजिक वनीकरणाचा घटक नाही? तर कोणता सामाजिक वनीकरणाचा घटक नाही? वनक्षेत्र. ओके. वनक्षेत्र याचं उत्तर आहे. आता सामाजिक वनीकरण म्हणजे काय? काय करते, जी लोकल कम्युनिटी असते ना, ती मदत करते मॅनेज करण्यासाठी. काय? तर फॉरेस्ट. आता लक्षात ठेवा, फॉरेस्ट आले तर नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी ऑफ इंडिया 1988. तर ह्या पॉलिसीनुसार काय म्हणतात की 33% स्टेटचा एरिया हा फॉरेस्ट एरिया असला पाहिजे किंवा तिथे ट्रीज असलेली पाहिजे. आता फार्म फॉरेस्ट्री म्हणजे काय असतं? ट्रीची लागवड करणं, म्हणजे वृक्षाची लागवड करणं ऑन फार्मलँड. पुन्हा मिश्र वनीकरण तर सगळ्यांना माहिती आहे की मल्टिपल ट्रीज लावणं तिथे. शेल्टर बेल्ट. शेल्टर बेल्ट म्हणतोय ना, शेल्टर बेल्ट काय असतं की असं, हे आता इथं शेती आहे. ओके. तर हे असे, तर ह्या पॅचेसचे आहे ना, तर काय करणं, इथं झाडे लावणं. शेल्टर बेल्ट. ओके, म्हणजे शेल्टरचं काम करतं. एकदम ओके, प्रोटेक्शन मिळतं त्यांना. म्हणजे फेन्सिंग करणं. आता सोशल फॉरेस्ट्री हे कोणी सुरुवात केली होती? तर या सर डायट्रिच ब्रँडिस हे जर्मन बॉटनिस्ट होते ना, यांना फादर ऑफ सोशल फॉरेस्ट्री असं म्हणतात. ओके. कोणता मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला राहतो? तर तो आहे मृगल. महाराष्ट्रात सागरी क्षेत्रातील वार्षिक मत्स्योत्पादन क्षमता रिकाम जागा लाख मेट्रिक टन इतकी अंदाजित करण्यात आली आहे. किती करण्यात आली आहे? तर 6.3. ओके. आता लक्षात ठेवा
22 मध्ये डिपार्टमेंट ऑफ फिशरी, जे की मिनिस्ट्री ऑफ फिश फिशरी, ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी याच्या अंडरमध्ये येते. इंडियामध्ये थर्ड लार्जेस्ट फिश प्रोडक्शन होतं. ओके, जगाच्या 8% फिश प्रोडक्शन इंडियामध्ये होतं. तर 2020 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने एक स्कीम लॉन्च केली होती, त्याचं नाव आहे प्रधानमंत्री मत्स्य संपादना योजना. ओके, महत्वाचं आहे आपल्याला 2024 साठी. पुढचा प्रश्न आहे, रिकामजागा हा मासा खादाड असून तो लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो. तर हा आहे बोंबील. 116 राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY सुरू करण्यात आली. केव्हा सुरू करण्यात आली होती राष्ट्रीय कृषी विकास योजना? तर मित्रांनो 2007 साली सुरुवात करण्यात आलेली होती. मित्रांनो, पण हे 2024 साठी आपल्याला काही रिलेव्हंट नाहीये. सीमांत शेतकऱ्याजवळ रिकामजागा हेक्टर पर्यंत जमीन असते. सीमांत शेतकऱ्याजवळ म्हणजे मार्जिनल फार्मरपाशी 1 हेक्टर पर्यंत जमीन असते. मध्यम मुदतीचे कर्ज रिकामजागा वर्षासाठी मंजूर करण्यात येते. किती वर्षासाठी? मध्यम मुदतीचे. किती? 3 ते 5 वर्षासाठी. मालाची जास्त किंमत बाजारात मिळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय योजावेत? बाजारात किंमत जास्त मिळायची आपल्याला, प्रॉफिट जास्त पाहिजे, तर काय करायला पाहिजे? तर जे प्रोडक्ट आहे आपलं ते चांगलं दिसलं पाहिजे. तर मग चांगलं दिसण्यासाठी काय करणार? मालाची प्रतवारी आणि चांगले पॅकिंग करणार. अच्छा, हे काही रिलेव्हंट नाही आपल्याला सध्या 2024 साठी. ओके, टेनिस प्लेयर 2008चा आपल्याला नाही रिलेव्हंट. आपल्याला 2021चा कोण आहे ते लक्षात ठेवा. इमा रेड्युकॅन्नो, जी ब्रिटिशची आहे. 2022 मध्ये कोणी जिंकलेला होता? तर तो जिंकला होता इगा स्वातिकनं. इगा स्वातिक या आहेत पोलंडच्या. आणि 2023 कोण होतं? को कोको गॅफ्यू गॅफ्यू हे आहेत USA च्या. ओके, लक्षात ठेवा 2023 हे तीन फार महत्वाचे आहे आपल्याला 2024 साठी. ओके, सार्क बद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर सार्क बद्दल लक्षात ठेवा, 8 मेंबर आहेत याचे. अफगाणिस्तान, भूटान, मालदीव, श्रीलंका. पुन्हा कोण कोण आहे, किती झाले? हे 4. इंडिया, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेश. फर्स्ट प्रपोजल बांगलादेशने केलेला आहे. हेडक्वार्टर ढाका बांगलादेशमध्ये आहे. 1985 मध्ये चालू करण्यात आलं होतं. ओके, आता याचा लॉंग फॉर्म महत्वाचा प्रश्न मित्रांनो, सार्क आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, तर याचं नाव सार्कचा लॉंग फॉर्म आहे साऊथ एशिया असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. ओके, तर भाऊसाहेब पड पडसलगीकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते चेस संबंधित आहेत. भारतात किती आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत? तर 2024 मध्ये भारतामध्ये 34 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. आणि सर्वात बिझिएस्ट हे कोणतं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज हे बिझिएस्ट एअरपोर्ट आहे, जे मुंबईमध्ये लोकेटेड आहे. आणि इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली मधलं हे लार्जेस्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. अपंग दिवस केव्हा साजरा म्हणजे सेलिब्रेट केला जातो? तर ऑब्झर्व केला जातो, तर तो आहे 3 डिसेंबर. हा ऑप्शन चुकीचे फ्रेम केलेले आहेत आयोगाने. 3 डिसेंबर रोजी अपंग दिन साजरा केला जातो. UNGC ने 1992 मध्ये हा दिवस चालू केला होता. त्यालाच इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी असं पण म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न बेसिक स्ट्रक्चर बद्दल विचारलेला आहे सुप्रीम कोर्टाने. कोणत्या म्हणजे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात प्रतिपादित केला आहे? मित्रांनो, सर्वांनाच माहिती आहे 1973 केशव चंद्र केशव
केशवानंद भारती खटला, सॉरी. आता बाकीचे जे ऑप्शन आहेत ते बघूयात, फार महत्वाचे आहेत. गोलकनाथ खटला. तर गोलकनाथ खटला 1967 मध्ये झालेला होता. गोलकनाथ खटला वॉज अ स्टेट ऑफ पंजाब. आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय रुलिंग दिली होती की पार्लमेंट कुड नॉट कर्टेन एनी फंडामेंटल राईट. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. आता मिनर्वा मिल केस काय आहे याच्यामध्ये, हे 1980 मध्ये झालेलं होतं. आणि हे पण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन बद्दल इथे रुलिंग मिळालेली होती. आता जजेस ट्रान्सफर केस ही 1981 मध्ये झालेली होती. तर ही ह्याच जजेस ट्रान्सफर केस म्हणजे यालाच एस पी गुप्ता वर्सेस इंडिया, स्टेट ऑफ इंडिया असं पण या केसला म्हणतात. आता एक लक्षात ठेवा, आर्टिकल 222 मध्ये ट्रान्सफर ऑफ जज फ्रॉम वन हायकोर्ट टू अनदर हायकोर्ट हे मेन्शन केलेलं आहे. हं? पुढचा प्रश्न, सॉरी, कोण लेखक आहेत काय रोमॅन्सिंग विथ लाईफ. तर याचे लेखक आहेत देवगुप्ता. ओके. मित्रांनो, हे आपल्याला आता काही रिलेव्हंट नाही, पण याच्यावर लक्षात ठेवा, 1952 मध्ये 22 महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. आणि 2019 मध्ये जे इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये 70 महिला निवडून आलेल्या होत्या लोकसभेतनं. आणि 2024 जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये 74. ओके, हा डेटा महत्वाचा आहे. सॉरी, हा प्रश्न काही रिलेव्हंट नाही या 2024 साठी आपल्याला. ओके, सेक्युलर वर्ड कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये ऍड करण्यात आलं होतं प्रिएम्बल मध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. ओके मित्रांनो, 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट हे बाकी सर्व ना पुढे खूप वेळेस डिस्कस होणार आहे, त्यावेळेस आपण अजून याच्याबद्दल माहिती घेऊयात. पुढचा प्रश्न की what is the name of India's first nuclear submarine which was launched on 26 जुलै 2009. त्याचं नाव आहे आय एन एस अरिहंत. याच्यात एवढंच लक्षात ठेवा की ही डेट काही आपल्याला इम्पॉर्टंट नाही की फर्स्ट न्यूक्लिअर सबमरीन कोणती आहे, तर आय एन एस अरिहंत ही फर्स्ट न्यूक्लिअर सबमरीन आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. सन 2009 चे आयसीसी सामना कोण विनर आहे, तर हे काही रिलेव्हंट नाही, पण लक्षात ठेवा 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि युएसए मध्ये 2020 हे आयोजित केलेले होते. आणि 2026 मध्ये इंडिया आणि श्रीलंका आयोजित करणार आहेत. ओके. आता बँगलोरच्या 7 प्राध्यापक व अभियंत्यांच्या गटाने विकसित केलेला साध्य व स्वस्त भ्रमणसंगणक कम्प्युटरचे नाव काय आहे, तर याचं नाव आहे सिम्प्युटर. ओके. आता लक्षात ठेवा की इंडियाचं जे सुपर कम्प्युटर आहे त्याचं नाव आहे ऐरावत, जे की जगामधलं 75th रँकचं फास्टेस्ट कॅम्प्युटर आहे. आता सगळ्यात टॉप वालं कोणतं आहे, वर्ल्ड फास्टेस्ट कम्प्युटर कोणतं आहे, युएसएचं, त्याचं नाव आहे फ्रंटियर. आणि 2 नंबरला आहे जापानचं फुगाकू. नेक्स्ट प्रश्न, लेप्रसी किती स्टेट पासून फ्री मिळालेला आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये लक्षात ठेवा, इवन दो याचा आन्सर 32 आहे, पण 2024 साठी काय लक्षात ठेवणार तुम्ही याचं, तर 2024 साठी लक्षात ठेवणार आहोत आपण. 2023 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केला आहे काय, नॅशनल स्ट्रॅटेजी प्लॅन अँड रोड मॅप. कशासाठी, लेप्रसी. आणि त्यांचं गोल काय आहे, 2027 पर्यंत लेप्रसीला पूर्णतः नष्ट करून टाकायचं. ओके, इरॅडिकेट करून टाकायचं आहे. ओके, महाराष्ट्र भूषण 2009चा तर आपल्याला काही महत्वाचं नाही, इवन दो सुलोचना याचं उत्तर आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं 2022चा कोणाला मिळालेला होता, तर 2022चा अभिनेता आणि दिग्दर्शक
डायरेक्टर नागराज मंजुळे यांना. 2023 मिळालेला आहे अभिनेता अशोक सराफ यांना. अच्छा. तर हे जे महाराष्ट्र भूषण हे 1995 साली सुरुवात झालेलं होतं. आणि याच्यामध्ये काय होतं, प्राइज मनी म्हणून 25 लाख रुपये मिळालं जातं. सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र एक देतात. हे कोणकोणत्या लोकांना मिळतं, तर हे ज्यांनी एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी काम केलेलं आहे लिटरेचरमध्ये, आर्टमध्ये. लिटरेचर, आर्ट, पुन्हा गेम, सायन्स किंवा सोशल सर्व्हिसमध्ये, जर्नलिझममध्ये किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि हेल्थ ह्या फील्डमध्ये जर खूप एक्स्ट्रॉर्डिनरी काम केलेलं असेल त्या व्यक्तींना हा अवॉर्ड दिला जातो. सध्याची विधानसभा महाराष्ट्राची, तर 2024च्या दृष्टीने पाहायला गेलं तर आपली आहे 14वी. ओके. आणि किती मेंबर आहेत? 288 मेंबर आहेत. पुढचा बराक ओबामा कितवा आहे? तर 44. आत्ताच आपले डोनाल्ड तात्या ट्रम्प निवडून आलेले ते आहेत 47th प्रेसिडेंट ऑफ USA. लक्षात ठेवा, डोनाल्ड ट्रम्प 47th प्रेसिडेंट ऑफ USA. सॉरी. जगात सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणारे पहिले दुसरे कोण आहे? तर हे चीन आणि सॉरी हा चीन आणि अमेरिका आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकाला भारत येतं. भारत 6.8% करतं, चायना 30% करतं. अच्छा. नेक्स्ट प्रश्न. पंकज अडवाणी कोणत्या गेम सोबत आहे? तर बिलियार्ड. लोकमान्य टिळक 2009चा तर आपल्याला कामा नाही, 2024च्या दृष्टीने बघायला गेलं तर 2023 मध्ये 41व एडिशन होतं ह्यांचं, तर ते मिळालं होतं प्राईम मिनिस्टर मोदी यांना. आणि 2024 मध्ये सुधा मूर्ती यांना मिळालं आहे. याची सुरुवात 1983 मध्ये झालेली आहे, लोकमान्य टिळक अवॉर्ड याची. छत्तीसगडची लोकसंख्या व कलाकार यांच्या राष्ट्रीय रंगमंचावर सादर करणारे नाट्य क्षेत्रातली प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोणते? तर ते आहेत हबीब तन्वीर. 2009 साली एक जगप्रसिद्ध व्यक्तीची 220 जन्मशताब्दी म्हणून साजरी केली होती, तर ते योग्य पर्याय कोणता? तर चार्लिस डार्विन हे. मित्रांनो, चार्लिस डार्विन आता 2024 मध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, हा प्रश्न तर नाही रिपीट होऊ शकत, पण चार्लिस डार्विन यांनी यांना म्हणजे हे कोण होते? तर हे फादर ऑफ इव्होल्युशन असं म्हणतात. आपल्याला देऊ शकतात की इकडे 4 सायंटिस्टचे नाव आणि हे फादर ऑफ कोणती फील्ड असं देऊ शकतात. ओके. फादर ऑफ इव्होल्युशन. त्यांनी कोणती थेरी दिली होती? थेरी ऑफ इव्होल्युशन. ओके. हे काय नेपोलियन बोनापार्टे आपल्याला माहिती आहे का? फ्रेंच रिव्हॉल्युशन, फ्रेंच क्रांती म्हणलं की नेपोलियन बोनापार्टे येणार. नेक्स्ट प्रश्न. 2009 चे नोबेल प्राइज. मित्रांनो, नोबेल प्राइज फार महत्वाचा प्रश्न आहे. इवन तो हे आपल्याला 2024 साठी रिलेव्हंट नाहीये, पण आता 24 साठी 2023 मध्ये कोण विनर आहेत ते महत्वाचं आहे. ओके. आपण जसे जसे ह्या महारिव्हिजनच्या मध्ये पुढे जाणार आहोत, तसं तसं तुम्हाला मी परत हे सांगणार आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला? तर फेब्रुवारी 2006. इवन दो हे काही रिलेव्हंट नाहीये. पहिली महिला अध्यक्ष कोण होती लोकसभेची? स्पीकर कोण आहे? तर ती आहे श्रीमती मीरा कुमार. दुसरी कोण आहे? सुषमा स्वराज. ओके. आणि पहिला स्पीकर कोण होता? G.V. मावलनकर. केव्हा? 1951 ते 1952 मध्ये. आता पहिल्या महिला कोण होत्या? मीराबाई कुमार. केव्हा, कोणत्या साली होत्या? 2009 ते 2014. कितव्या नंबरच्या होत्या? ह्या 15व्या नंबरच्या स्पीकर होत्या. सुषमा स्वराज कितव्या नंबरच्या होत्या? ह्या सेकंड महिला होत्या आणि 16व्या नंबरच्या स्पीकर होत्या 2014 ते 2019. ओके. आता करंट मधले कोण स्पीकर आहेत मित्रांनो? कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. विच विथ विच कंट्री डिड इंडिया साईन? ऍक्च्युली नालंदा, बिहार हे सध्यासाठी रिलेव्हंट नाही, म्हणतो याचा आन्सर इस्रायल आहे. फिफा कशा संबंध आहे? स्पोर्ट. कोणता गेम आहे फिफा म्हणलं की मित्रांनो? फुटबॉल. 2008 चे भारतरत्न. 2008 चे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना मिळालेले. आता लक्षात ठेवा मित्रांनो, 2023 मध्ये एकाला पण
अं, भारतरत्न पुरस्कार नाही दिलेला. 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना मिळालेला आहे आणि 2024 मध्ये 5 जणांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, 5 जण कोणते आहेत? हा प्रश्न फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. तर कोणकोणते आहेत तर कर्पुरी ठाकूर, त्यानंतर लाल लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर आहेत फॉर्मर प्राईम मिनिस्टर नरसिम्हा राव, फॉर्मर प्राईम मिनिस्टर चौधरी चरण सिंग आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 2009 मध्ये 18व्या आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र यात्रा कोणत्या शहरात भरवण्यात आलेली आहे? तर ती होती बँगलोर मध्ये. ओके, आणि 2019 आता 2023 बघूयात. 2023 मध्ये 25व एडिशन झालं होतं, तर ती न्यू दिल्ली वरती प्रगती मैदान मध्ये भरवण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा. शेवटचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या संघटनेने स्वाईन फ्लू जगभर पसरल्याची साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे? तर हा त्यावेळेस करंट अफेअर्सची आहे मित्रांनो. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंड. लक्षात ठेवा. ओके मित्रांनो, तर आय होप तुम्हाला हा 2011चा पेपर अनालिसिस हेल्पफुल ठरेल, आवडला पण असेल. तर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जय हिंद.